नमस्कार. पुन्हा एकदा गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या चॅनलवरती तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणारे व्हिडिओज मिळतील. विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठीही उपयुक्त व्हिडिओ मिळतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधील प्रारंभिक आणि व्याख्याचा पार्ट 2. आपण तथ्य हा शब्द रोजच्या आयुष्यात किती सहज वापरतो, नाही का? पण कायद्याच्या जगात या एका साध्या शब्दाचा अर्थ किती वेगळा आणि किती महत्त्वाचा असतो याचा कधी विचार केलाय? चला आज आपण याच कायदेशीर तथ्याचं आयुष्य जरा जवळून पाहूया. तर मग तथ्य म्हणजे नक्की काय? साहजिकच आपण म्हणू जे खरं आहे ते तथ्य, बरोबर ना? पण गंमत अशी आहे की कोर्टाच्या दारात पाऊल टाकताच या सोप्या व्याख्येचं रूप पूर्णपणे बदलून जातं. तिथे गोष्टी इतक्या सोप्या नसतात. हे बघा, इथेच सगळा खेळ आहे. आपल्याला एखादी गोष्ट 100% खरी वाटत असेल, पण जोपर्यंत ती कायदेशीररित्या सिद्ध होत नाही तोपर्यंत कायदा तिला तथ्य मानत नाही. कायद्याला पुराव्यांचा भक्कम आधार लागतो, निव्वळ विश्वासाचा नाही. मग कायदा या तथ्यांकडे बघतो कसा? तर कायद्याने सगळ्या तथ्यांची 2 मुख्य प्रकारांमध्ये विभागणी केली आहे आणि हे 2 प्रकार समजून घेतले की कोणत्याही कायदेशीर केसचा पाया आपल्या लक्षात येतो. ही आहे कायद्याच्या पुस्तकातली अधिकृत व्याख्या. आता ही थोडी क्लिष्ट वाटेल, पण सोपी करून सांगतो. याचे 2 भाग आहेत. पहिला भाग आहे भौतिक जगाबद्दल, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू, ऐकू किंवा स्पर्श करू शकतो. आणि दुसरा भाग आहे आपल्या मनातल्या गोष्टींबद्दल. पहिला प्रकार तर अगदी सोपा आहे. भौतिक तथ्य म्हणजे समजा टेबलावर एक चाकू ठेवला आहे, हे एक भौतिक तथ्य झालं. किंवा कोणीतरी मोठ्याने ओरडलं, हा आवाज ऐकणं हेही एक भौतिक तथ्य आहे. ज्या गोष्टी आपल्या 5 इंद्रियांना जाणवतात त्या सगळ्या यात येतात. पण आता येतो दुसरा जरा जास्त इंटरेस्टिंग प्रकार, तो म्हणजे मानसिक तथ्य. ह्या गोष्टी दिसत नाहीत, त्या माणसाच्या मनात असतात. जसं की एखाद्याचा हेतू काय होता, त्याचं मत काय होतं, किंवा त्याचा विश्वास कशावर होता. ह्या गोष्टी जरी अमूर्त असल्या तरी कायद्याच्या दृष्टीने त्या प्रचंड महत्त्वाच्या आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर समजा कोणी फसवण्याच्या उद्देशाने एखादी सही केली. आता हा उद्देश किंवा हेतू आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही, पण हेच ते मानसिक तथ्य आहे. आणि हे सिद्ध करणं जरी अवघड असलं तरी केसचा निकाल फिरवण्याची ताकद या एका शब्दात असते. ठीक आहे, म्हणजे जगात तर लाखो करोडो तथ्य आहेत. मग कोर्टात या सगळ्यांचा विचार होतो का? नाही. कोर्टात फक्त आणि फक्त त्या तथ्यांवर लक्ष केंद्रित केलं जातं जी केससाठी निर्णायक असतात. आणि यांनाच कायदा म्हणतो विवाद्य तथ्ये किंवा फॅक्ट्स इन इश्यू. ही संकल्पना समजून घ्यायला आपण एक उदाहरण घेऊया. जरा गंभीर आहे पण मुद्दा अगदी स्पष्ट होईल. विचार करा की अ नावाच्या व्यक्तीवर ब नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा आरोप आहे. तर विवाद्य तथ्य म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे ते कळीचे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं हो किंवा नाहीमध्ये मिळाल्यावर केसचा निकाल लागतो. याच प्रश्नांच्या उत्तरांवर सगळं काही अवलंबून असतं. आता आपल्या हत्येच्या केसमध्ये परत येऊया. इथे विवादित तथ्य काय असतील? तर हे काही महत्त्वाचे प्रश्न. 1. अनेच बच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी कृती केली का? 2. तसं करण्याचा त्याचा हेतू होता का? 3. त्याला बकडून काही गंभीर चिथावणी मिळाली होती का? आणि 4. हे सगळं करताना अचं मानसिक संतुलन ठीक होतं का? बघा, या 4 प्रश्नांच्या उत्तरांवरच ठरेल की अ दोषी आहे की निर्दोष. बरं, पण प्रत्येक वेळी थेट पुरावा मिळेलच असं नाही. कधीकधी परिस्थिती खूप गोंधळाची असते. मग अशा वेळी कायदा काय करतो? इथेच कायदा एका शक्तिशाली साधनाचा वापर करतो, ज्याला म्हणतात अनुमान किंवा प्रिझम्पशन. आणि या अनुमानाचे सुद्धा 2 महत्त्वाचे प्रकार आहेत. पहिला आहे गृहीत धरू शकेल, म्हणजे इथे कोर्टाला अधिकार आहे की ते एखादी गोष्ट खरी मानू शकतात किंवा अधिक पुरावा मागू शकतात. पण दुसरा प्रकार आहे गृहीत धरील. इथे कोर्टाला पर्याय नाही, त्यांना ती गोष्ट खरी मानावीच लागते जोपर्यंत कोणीतरी ती खोटी आहे हे सिद्ध करत नाही. हा फरक खूप खूप महत्त्वाचा आहे. हे प्रत्यक्षात कसं काम करतं हे समजायला मुलांच्या गुन्हेगारी जबाबदारीचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. कारण मुलांच्या वयानुसार त्यांच्या समजण्या उमजण्याच्या क्षमतेबद्दल कायदा काही गोष्टी आधीच गृहीत धरतो. हे बघा कसं, जर एखादं मूल 7 वर्षांपेक्षा लहान असेल तर कायदा म्हणतो की ते गुन्हा करूच शकत नाही, विषय संपला. इथे न्यायालय गृहीत धरील की ते मूल निर्दोष आहे. पण जर मूल 7 ते 12 वर्षांच्या मध्ये असेल तर न्यायालय गृहीत धरू शकेल की त्याच्यात पुरेशी समज नाही, पण गरज पडल्यास त्याच्या समजेबद्दल पुरावा मागवला जाऊ शकतो. पाहिलंत शकेल आणि धरील या 2 शब्दांमुळे किती मोठा फरक पडतो? तर आत्तापर्यंतच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली असेल. कायदा तथ्य, विवाद्य तथ्य
अनुमान यांसारख्या शब्दांचा किती बारकाईने आणि किती नेमकेपणाने वापर करतो. आणि हाच नेमकेपणा, हीच अचूकता एका निष्पक्ष न्यायव्यवस्थेचा कणा आहे. थोडक्यात काय तर कायद्याची ही काटेकोर भाषाच न्यायाला निव्वळ अंदाजांवर आधारित निर्णयापासून वाचवते. प्रत्येक निकालामागे एक तर्कशुद्ध आणि पारदर्शक विचार असावा, हेच या सगळ्या रचनेमागचं मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळेच न्याय हा मतांवर नाही तर सिद्ध झालेल्या तथ्यांवर आणि कायदेशीर अनुमानांवर टिकून राहतो. आणि जाता जाता एक विचार, न्यायाच्या या मोठ्या शोध प्रक्रियेत जास्त शक्तिशाली काय असतं? पुराव्यानिशी सिद्ध झालेलं एखादं तथ्य की परिस्थितीनुसार आवश्यक असलेलं एखादं कायदेशीर अनुमान? कायदा या दोन्हींमध्ये जो समतोल साधतो त्यातच कदाचित न्याय प्रक्रियेचं खरं आव्हान आणि सौंदर्य दडलेलं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.